माझ्याकडे बोट दाखवायचं. माझे डॉक्टर आणि आयुर्वेदिक कोणीच काय अजून खाल्लं नाही, परंतु गुण म्हणलं तर एवढं सुद्धा आलं नव्हतं मला. सगळे डॉक्टर झाले, परंतु ज्या वेळेस साळुंके माझ्या भावाला घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं बाबा की तुम्ही घ्या. आता ज्या माणसाने जेमिनी सर्कस बघितली त्याला डोंगराचा खेळ काय चांगला वाटणार आहे सांगा. आता मी तोडकरचं खाल्लेले औषधं आणि या आळी माझ्या घरी घेऊन आलेल्या माणसाला काय चांगलं वाटायचं सांगा. पण तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की मी स्वामीचा शिष्य आहे म्हणले. माझ्या घरात देवघरात म्हणले स्वामी शिष्य म्हणलं काय हरकत नाही घ्या. 2 बाटल्या दिल्या काय म्हणलं कशाच्या का दारूच्या कासानं घ्यायचे आपल्या 23 वर्षांनी. घेतल्यानंतर 1 बाटली झाल्यानंतर काय फरक पडा ना, मी दुसरी बाटली फेकून दिली. आता बायकोनी सांगितलं म्हणले घेतलंच तर पिऊन टाकाय की म्हणले ती काय विषय का तो. 1,500 रुपये दिले त्याला एका बाटलीला, मग प्यासाठी दिलेत ना. सांगतो दुसरी बाटली सुरू केली, 4 दिवसानंतर फरक जाणवला. दुसऱ्या बाटलीला बरं का, पहिल्या बाटलीला नाही जाणवलं. माझं क्रेडिट 14 होतं मुर साहेब, 14 क्रेडिट होतं, 9 आलं. आता 9 चेक केलेलं मी महिना झाला बरं का, आणि त्याच्यावर आता 2 बाटल्या झाल्या. तर बहुतेक 7 तरी आला असेल, कारण मी जर आता फिरतोय काय जवळजवळ माझं 7 डोमा शिकायला असतात, नक्की 7 डोमा शिकायला असतं. आता त्याची तयारी सुरू झाली असते. एवढ्या बेकार झाल्या ती, कारण माझ्या प्रत्येक फाईलमध्ये डायलिसिस करणे डॉक्टर सारखा म्हणतोय मला. मी काय करीत नाही, एवढं औषध घेतोय. तुम्हाला विश्वास बसला घ्या, नाही बसला तुमचं सगळं धन्यवाद.